103 स्तोत्र 2 दुसरं वचन वाचा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. का बरं देवबाप्पाने हे वचन बायबलमध्ये लिहिलं? देवबाप्पाला असा शब्द लिहिण्याची गरज का पडली? कारण देवबाप्पाने जेव्हा आपल्या समयामध्ये पाहिलं, जेव्हा हे वचन देवबाप्पाने आपल्यासमोर ठेवलं आणि जेव्हा या वचनाचं प्रकाशन म्हणजे भविष्य जेव्हा पवित्र आत्म्याने या वचनाचं पाहिलं, तेव्हा पवित्र आत्म्याला दिसलं की काही जण माझ्या उपकाराची स्मरण ठेवणार नाहीत, माझ्या उपकाराला ते समजू घेणार नाहीत. म्हणून देवबाप्पाने ते वचन लिहिलं. म्हणून पहिल्या वचनात काय करायला सांगितलं आम्हाला? वाचा पहिलं वचन ताई. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. ही आज्ञा अगोदर दिली की मी तुला जगात पाठवलंय, मी तुझा निर्माता आहे, तुला जे काही जगामध्ये पाठवून दिलंय याचं स्मरण राहावं तुला, म्हणून माझ्या नावाचं गुणगान कर. आणि मग खाली देवबाप्पाने जे उपकार केलेत, जे दिलंय, आज प्रत्येक परिवाराला काही ना काही दिलंय ना प्रभूंनी. म्हणता येईल का कोणत्या परिवाराला विश्वासणाऱ्याला की देवाने मला काहीच दिलं नाही? प्रियांनो, जे काही आमच्याजवळ आज आहे ते सर्व प्रभूची देण आहे आणि ही देण प्रभू आल्यावर इथंच ठेवून जायची. बघा, आम्हाला जे काय आज तुमच्याजवळ आहे, माझ्याजवळ आहे, प्रभू आल्यावर आम्ही म्हणू का मोठ्या कष्टाने मी हे मिळवलं, कमवलं, याच्यासाठी परिश्रम घेतले, मला याच्यातून काही घेऊन जायचं आहे? साधी माचीची काडीसुद्धा आम्हाला देवबाप्पाने आपल्याबरोबर घेऊन न जाण्याची आज्ञा दिलेली आहे. म्हणून एक वचन काढा, पहिले तिमोथेय 6 अध्याय 7 वचन. तिकडं नाही, मला पुस्तकाचं नाव सांगा, मग मी सांगतो कुठे. 6 अध्याय 7 वचन. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. बघितलं, जगात आम्ही आणलं नाही आणि जगातून आम्हाला नेता पण येणार नाही, पण आज जे काही आहे आमच्याजवळ ते आमच्या मालकीचं आहे. आम्ही म्हणतो नाही माझं आहे, ती कुणाकडूनही भेटो, पण आम्ही काय बोलताना म्हणतो हे माझं आहे. कुणी गिफ्ट दिलेलं असलं तरी माझं आहे, स्वतःने कष्टाने मिळवलं असलं तरी ते माझं आहे. आम्ही म्हणतो का हे दुसऱ्याचं आहे? पण देवबाप बोलताना काय म्हणतो? तू जे काही जगामध्ये मिळवलं त्याच्यातलं तुला काही आपल्याबरोबर घेऊन जाता येणार नाही, पण जे आम्हाला आमच्याबरोबर घेऊन जाण्याची देवबाप्पाने परवानगी दिलेली आहे त्याच्याकडं आज बहुसंख्य प्रियजन दुर्लक्ष करत आहेत. कोणतं धन आम्हाला प्रभूने घेऊन जाण्याची मान्यता दिली? जो पवित्र शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, देवाच्या आज्ञा पालन करण्याकडे लक्ष देतो, हे सर्वात मोठं धन प्रभूच्या नजरेमध्ये आहे. म्हणून मत्तई शुभवर्तमान काढा, नवीन करारामध्ये पहिलं पुस्तक मत्तई. तिकडं नाही, नवीन करार 6 अध्याय 33 वचन. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रियांनो, आम्ही जर ख्रिस्तामध्ये आलो तर आम्हाला सर्वप्रथम बायबलमध्ये किती पुस्तकं आहेत
जुन्या करारात किती पुस्तकं आहे, नवीन करारात किती पुस्तकं आहे, त्याची आम्हाला सुरुवातीला माहिती असणं गरजेचं आहे. प्रियांनो, बहुसंख्य ठिकाणी मी अनुभवलंय आणि अनुभव घेतोय की काही ठिकाणी जेव्हा पण पवित्र शास्त्रातलं पुस्तक उलगडायला विश्वासणारा घेतो तेव्हा त्यांना कळत नाही की कोणतं पुस्तक कुठं आहे. प्रियांनो, ज्या पवित्र शास्त्राला देवबाप्पाने आम्हाला दिलंय त्या पवित्र शास्त्राची आम्हाला ओळख असणं गरजेचं आहे. तुम्ही ख्रिस्ती आहात ना, त्याची ओळख इथून सुरू होती. काही जणांना हे बघा, पवित्र आत्मा जी पण भाषा बोलतो ना, सुधारणेसाठी बोलतो, कोणाची भावना दुखावण्यासाठी बोलत नाही. बहुसंख्य परिवारामध्ये मी अनुभवलंय, काल पण अनुभवलं मी एका परिवारामध्ये. प्रियांनो, जेव्हा पण पुस्तकाचं नाव सांगितलं जातं ना, काही जणांना तर पहिला प्रश्न पडतो की जे पुस्तक सांगितलंय ते जुन्या करारात आहे का नवीन करारात आहे, आणि जर जुन्या करारात आहे तर कुठं आहे, आणि जर नवीन करारात आहे तर कुठं आहे. प्रियांनो, आम्हाला पवित्र शास्त्राची किमान माहिती असणं गरजेचं आहे. आणि वचन सांगतं की प्रथम तुम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्याची खटपट करा. त्याचं राज्य नीतिमत्व जर मिळवायचं आहे तर पहिलं तुम्हाला बायबलमध्ये कोणकोणते पुस्तक आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर पुण्याला जायला सांगितलं आणि तुम्ही नाशिकच्या बसने बसले, जाता येईन का तुम्हाला पुण्याला? तसं आहे प्रियांनो, देवाला जर आम्हाला प्राप्त करायचं आहे ना, तर प्रथम आम्हाला पवित्र शास्त्राच्या पुस्तकांची माहिती असणं गरजेचं आहे. अरे, दासांनी XYZ पुस्तकाचं नाव घेतलं आहे, आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे, अरे ह्या पुस्तकाचं नाव जुन्या करारात आहे, कोणत्या पुस्तकानंतर कोणत्या पुस्तकाच्या अगोदर, इथपर्यंतचं पाठांतर अनुक्रमणिकेचं असलं पाहिजे. आणि बायबलमध्ये फक्त 66 पुस्तकांचं नावं दिलीत. जुन्या करारामध्ये 39 पुस्तकं आहेत, नवीन करारात 27 पुस्तकं आहे. हे नावं जर आम्ही पाठ केले ना प्रियांनो, आम्हाला पवित्र शास्त्र काढायला आणि वाचायला अवघड जाणार नाही. ज्याला पण देवाच्या राज्यात यायचं आहे ना, त्याने सर्वप्रथम बायबलचे पुस्तकं पाठ करणं गरजेचं आहे. की किती पुस्तकं जुन्या करारात आहेत, किती पुस्तकं नवीन करारात आहे. प्रियांनो, जोपर्यंत ते पुस्तकं चांगल्या रीतीने पाठ होत नाही तोपर्यंत अनुक्रमणिकेचे पुस्तकं पाठ करा. देवाचा आत्मा तुम्हाला अशा तऱ्हेने ते पाठ होऊ देईन की तुम्ही झोपेत जरी तुम्हाला कोणी कोणतं पुस्तक विचारलं ना, तुम्ही लगेच सांगता, अरे हे पुस्तक कुठं आहे, लगेच सांगता, जुन्या करारात आहे, नवीन करारात आहे. आम्हाला पुस्तकं पाठ असणं गरजेचं आहे. आता हे शालेय अभ्यास करतात आहे ना मुलं, आता परीक्षेचा काळ आला असं यांचा, परीक्षेच्या काळामध्ये यांनी अभ्यास केला म्हणून पेपर लिहिता आलं ना. यांनी अभ्यास नसता केला तर पेपर लिहिता आला असता का? हे म्हणले असते, नाही मी अभ्यास करणार नाही, पाठांतर करणार नाही, पेपरला जाईन, काय लिहिलं असता पेपर यांनी? यांना 10 मार्काचा सुद्धा पेपर लिहिता आला नसता पाठांतर जर केलं नसतं तर. तसं प्रियांनो, बायबल देखील अनुक्रमणिका सर्वप्रथम पाठांतर करणं गरजेचं आहे. पहिलं आईबापांना पवित्र शास्त्राची जाणीव असणं गरजेचं आहे. आईबापांनी जर पवित्र शास्त्राची जाणीव ठेवली तर आईबापांना मुलांना पवित्र शास्त्राची जाणीव करून द्यायला सुलभ जाईल. म्हणून वाचनात काय सांगितलं? अनुवादाचं पुस्तक काढा. इकडं जुन्या करारात, जुना करार, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद, 6वा अध्याय काढा. अनुवाद 6वा अध्याय, 7वं वचन वाचा.
सव्वादे सातवीची. हो. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता मार्गाने चालत असता दिसता उठता त्याविषयी बोलत जा. कशाविषयी बोलत जा? वचनाविषयी बोलत जा. 6वं वचन वाचा, तिथं बघा थोडक्यात काय सांगितलंय. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव. ज्या गोष्टी मी तुला सांगतोय त्या हृदयात ठसव किंवा ठेव. आणि त्या गोष्टी काय आहेत? 7व्या वचनात सांगितलंय, तू आपल्या मुलांना चालता बोलता उठता बसता निसता देवाच्या वचनाविषयी बोलत जा. देवाच्या गोष्टीविषयी त्यांना शिकवित जा. ही आज्ञा बायबलच्या आत्म्याने प्रत्येक ख्रिस्ती म्हणवणाऱ्या विश्वासणाऱ्यांना, प्रत्येक ख्रिस्ती म्हणवणाऱ्या कुटुंबाला देव बाप्पांनी दिली. किती जण देव बाप्पाची ही आज्ञा आज मानित आहेत? आज तर अशी परिस्थिती, काही जणांना पवित्र शास्त्रात कोणतं पुस्तक कुठं आहे, पवित्र शास्त्रात किती पुस्तकं लिहिले देव बाप्पाने हीच माहिती नाही. अशी कंडिशन आहे. आणि म्हणताना म्हणतो प्रभू आला की मी स्वर्गात जाणार आहे. प्रियांनो, हा जो 7-12 उतारा आहे ना, हा स्वर्गाचा 7-12 उतारा आहे आणि हा पृथ्वीचा पण 7-12 उतारा आहे. याच्यामध्ये आमचं लक्ष नीट असणं गरजेचं आहे. आम्हाला पवित्र शास्त्र जरी आम्हाला वाचता येत नसलं, आम्ही ऐकून समजू शकतो. ज्यांना वाचता येतं त्यांनी वाचून देवाच्या आत्म्याने भरण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो. आज काही जण पवित्र शास्त्रालाच हात लावित नाही. सांगा, तुम्ही 24 तासात एक अध्याय वाचता? रोज डेली एक अध्याय वाचता? चांगली गोष्ट आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. ताई, तुम्ही जर रोज एक अध्याय वाचता तर अनुक्रमणिका पहिली पाठ पाहिजे. अनुक्रमणिका जर तुमची पाठ असली ना, आपोआप देवाचा आत्मा तुम्हाला सामर्थ्याने भरण. मी माझ्या जीवनामध्ये पवित्र शास्त्राची सर्वप्रथम अनुक्रमणिका पाठ केली. पवित्र शास्त्र वाचायला घ्यायचो ना, अनुक्रमणिका बघायचो मग शास्त्र वाचायचो. जोपर्यंत अनुक्रमणिका माझी मुखपाठ होत नाही तोपर्यंत मी अनुक्रमणिका रोज वाचत होतो. मला तर कुणी शिकवायला नव्हतं, कुणी सांगायला नव्हतं की हे असं कर तसं कर. मी प्रभूत आलो आणि प्रभूने मला जसं चालविलं आत्म्याच्या प्रेरणेने तसं मी चालत गेलो. आणि आज देवबाप्पाने मला सेवक होण्याचा दर्जा दिला आहे. प्रियांनो, जो देवाच्या भयामध्ये राहतो, देवाच्या सांगण्यामध्ये चालतो, देवबाप त्याला योग्य त्या वाटेने चालवल्याशिवाय राहत नाही. त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय देवबाप राहत नाही. आज माझी शारीरिक परिस्थिती काही असू द्या, पण आत्मिक परिस्थितीमध्ये देवबाप्पाने मला इतकं उच्च प्रतीच्या लेवलवर आणलं आहे की आज मी पवित्र शास्त्र न उघडता देवबाप्पाचा संदेश देऊ शकतो. देवाचा आत्मा जिथपर्यंत माझ्यामध्ये बोलण्याची इच्छा ठेवतो तिथपर्यंत मी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने संदेश देऊ शकतो. कारण आडात असलं तर पावऱ्यात येईन. आडातच नाही तुमच्या, कुठून येईन पावऱ्यात? म्हणून आडात साचवणं गरजेचं आहे. आणि आमच्या शरीराचा आड काय आहे? आमचं हृदय. हा आमचा आड आहे. याच्यामध्ये जर काही साचवलेलं असलं, पावरा टाकालं की बाहेर निघत. पण या आडामध्येच काय नाही साचवलं, किती पवरे टाका, 1000 पवरे टाका, काय घेऊन येते पवरे बाहेर? म्हणशील काहीच नाही याच्यामध्ये, रिकामं आहे सगळा आड. म्हणून हृदयामध्ये आमच्या वचन असणं गरजेचं आहे. शेवटी एक वचन बघू. नीतिसूत्रे स्तोत्रसंहितेनंतर मध्यभागी स्तोत्रसंहितेच्या नंतर नीतिसूत्रे 4था अध्याय 23वे वचन वाचा. शेवटचं वचन. हो. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.
कारण त्यात जीवनाचा उगम आहे. त्यात कशाचा उगम आहे? जीवनाचा. जीवनाचा उगम आहे, आशीर्वादाचा उगम आहे, स्वर्गात जाण्याचा रस्ता आहे. आम्ही सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आमच्या हृदयाचं, आमच्या अंतःकरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये वचन असणं गरजेचं आहे. ज्यांच्या हृदयात वचन आहे ना प्रियांनो, त्यांचं चालणं, बोलणं, राहणं, वागणं एकदम वेगळंच आम्हाला दिसतं. आणि मग काही जण म्हणतात, अहो हे फार वेगळे आहेत बरं का, यांचं बोलणं वेगळं आहे, यांच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहे. का? कारण ज्यांच्या हृदयात येशू ख्रिस्ताचं वचन आहे, देवाचा आत्मा त्यांना वेगळ्याच प्रकारे आपल्या नावामध्ये चालण्यासाठी सामर्थ्यवान करतो. नाही बनायचं का तुम्हाला तसं? म्हणून प्रियांनो, आंटींना जरी वाचता येत नसलं, संदेश ऐकत असतील रेडिओवर म्हणा, टी व्हीवर म्हणा, तुम्ही त्याच्याद्वारे धनवान होऊ शकता. तुम्हाला वाचता येतं, तुम्ही रोज एक अध्याय विश्वासाने वाचायचं, ध्यानपूर्वक वाचायचं. एक अध्यायातलं एक वचन जरी देवबाप्पाने तुम्हाला समजावून सांगितलं ना, समजून घ्यायचं तुम्ही अध्याय वाचला. पण जर तुम्ही संपूर्ण अध्याय वाचला आणि एकही वचनातून, एकही शब्दातून देवाचा आत्मा जर तुमच्याशी नाही बोलला, तर मग तुम्ही काय वाचन केलं? देवाचा आत्मा सगळ्याच वचनातून बोलणं असं नाही, पण देवाचा आत्मा एखाद्या वचनातून तरी बोलणारा आहे, याचा अनुभव मी स्वतः घेतो. मी स्वतः घेतो म्हणून मी बोलतो. कारण ज्याच्याजवळ आहे त्यालाच सांगता येणार आहे, ज्याच्याजवळ नाही तो काय सांगणार आहे? मी अध्याय वाचतो, मला एक तरी वचनातून देवाचा आत्मा बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी तरक्की झाली. आज वचनाने मी निपुण होत चाललोय. शास्त्र नाही उघडं तरी देवाचा आत्मा माझ्यातून बोलतो. कारण देवाच्या आत्म्याला दिसतं, अरे याने आत्मसात केलंय, याने आपलं अख्खं तरुणपण पवित्र शास्त्र वाचनामध्ये घालवलं. झळ खाल्ली ना, त्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आज कोणत्याही ठिकाणी मी प्रभूच्या नावाने उभा राहिलो तर देव बाप्पाचा आत्मा माझ्या मुखातून, शास्त्र माझ्याजवळ असो अथवा नसो, देवाचा आत्मा माझ्याशी बोलायला लागतो. का? कारण देवाला मी तेवढं माझ्या जीवनामध्ये जागा दिली, हृदयात ठेवलं. म्हणून हृदयात आहे, म्हणून मला बोलता येतं आहे. म्हणून प्रियांनो, तुम्ही पण वचनांकड अधिक आणि अधिक लक्ष देण्याकडं आजच्या दिवसानंतर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहू प्रियांनो, मग आपण प्रार्थना करू. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. तुला आभार प्रदर्शनाचा, उपकार स्तुतीचा यज्ञ मी अर्पण करतो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, आज आमच्या आंटींच्या परिवारामध्ये खूप वर्षानंतर आपल्या दासाला येण्यासाठी तो सहाय्यता केली, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. आजपर्यंत आंटींच्या परिवाराला तो सांभाळलेला आहे, आपल्या नावामध्ये राखलेला आहे, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, आजच्या दिवसानंतर या परिवारावर तुझ्या आशीर्वादाची ओढणी चांगल्या प्रकारे तू कर माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, यांचे सगळे अडवलेले प्रश्न, यांच्या मनामधल्या ज्या पण इच्छा आहेत, ज्या पण प्रार्थना आहेत, त्या आजच्या दिवसानंतर तू सर्वांचे उत्तर देणारा तू देव आहे, याचा अनुभव आणखीन येऊ दे माझ्या बापा. हे घर, ही जागा सदैव आशीर्वादाने भरलेली ठेव माझ्या बापा. प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला, मिठा, पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा.
या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो माझ्या बापा. ज्याला त्याला आपापल्या परिमाणाप्रमाणे तू आशीर्वाद दे आणि सर्वांच्या द्वारे तू उंचावला गौरविला जा, अशी मी तुला विनंती करतो. स्वर्गीच्या देवा, या घराच्या सभोवती तुझे दूत आजच्या दिवसानंतर यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर, अशी प्रार्थना करतो. आज आपल्या दासाला या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही गोष्टी करण्याची संधी दिली, यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुमचे नाव पवित्र मानले जाऊ, तुमचे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुमच्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला द्या, जसे आमच्या ऋणात सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणात सोड, तर आम्हाला स्पर्शत आणू नका, तर आम्हाला वाटापासून सोडवा, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुमचीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. आमेन.